अरे तो गोरक्ष झोपलाय, मी जरा त्याला जागा करून आलो. गोरक्ष अरे झोपते माहितीये, मी काय बोलतोय. हा मी अजून कोण मित्रांनो जेवण झालेलं आहे. जवळजवळ ना मला पार्ट 1 पार्ट 2 करायला लागतील अखेरीस. हा पार्सल पण घेतलंय. देणार तेच देणार आहे. व्लॉग नंतर भेटायला कळेल रे. मित्रांनो आपण जरा भेटूया कुमारच्या शाळेच्या मित्रांसोबत. आम्ही प्लॅन केला होता काय रेसोर्टला जायचा, पण मी कृष्णा निंगावले आहे. मी शाळेतला मित्र याचा खास मित्र निंगावले या शाळेतला खास मित्र आहे. शाळेतला मित्र याचा खास मित्र एकदम. आणि म्हणजे शाळेपासून आम्ही एक सोबत टिफिन खायचो. माझ्या घरात जाम मजा यायला. पण आता म्हणजे आम्ही डिसाईड केलं काय सगळ्या मित्रांनी काय आम्ही प्लॅन करू एक ट्रिपला जाऊ फिरायला. तर म्हणजे एन्जॉय पाहिजे थोडं. शाळेपासून भेटलो नाही तर आज फर्स्ट टाइम आम्ही भेटलो म्हणजे 2019 बरोबर ना. 2018 पासून म्हणजे आता 5-1 वर्षानंतर 7 वर्षानंतर भेटतो. म्हणजे ठरवलं होतं की जायचं बाहेर होतं, कुठेतरी दुसरीकडे जायचं होतं. पण हल्ली आता कसं एक रेडी होत नव्हते. तर आता आम्ही ठरवलं होतं की 4च जण होतो आणि दुसऱ्याच रिसॉर्टला जाणार होतो. ठीक आहे. पण कुमारला आम्ही फोन केला, म्हटलं कुमारचं झालं होतं प्लॅन. तर ते म्हटले की आता आम्ही पण जातोय, आमचे मित्र वगैरे आहेत, त्याचे मित्र वगैरे आहेत. तर म्हटलं आम्ही पण मग येतो त्यात. तर उद्याचा प्लॅन तसाच आहे आमचा. माझं नाव सुबोध पारधी. माझं नाव प्रथमेश पारधी. माझं नाव सुबोध पारधी आणि माझा मित्र कुमार चौधरी. आणि मी शाळेपासून त्याला ओळखतो की सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही एकत्र करायचो. खूप मस्ती म्हणजे की कुठल्या ट्रिप म्हणा, नाही तर कुठल्या गोष्टी म्हणा, क्रिकेट म्हणा, हे म्हणा, सगळं जे असेल ते काय असेल ते. आणि उद्याची जी ट्रिप आहे ती तुम्हाला समजेल तुझ्या भागात की काही असेल. सगळ्या गोष्टी मजा मजा सगळं. तसंच आमचं ते ट्रिपचा विषय चाललं होतं की 4 जण होतो आम्ही. तर विषय असं चाललं होतं की 4 जण कुठे जाणार, जाऊन कुठे जाणार. पण एक कुमारला कॉल कुठे. शेवटी कुमारने हे डन केलं आणि आमचं हे आता उद्याचं सक्सेस झालं एवढ्या वर्षामध्ये. ते पण आयुष्यामध्ये की शाळेपासून कुठली ट्रिप नव्हती, पण ही फर्स्ट ट्रिप कुमारमुळे झाली ती सक्सेस. हा कुमार आपला कृष्णा निंगावले आता तुमच्या समोर बोलतोय बघा आता काय बोलतोय. हा ऐका ना, म्हणजे मला सुबोधने सांगितलं काय शनिवारी आपल्याला कुमारच्या घरी जायचं. तर मी एक्साइटेड झालो भरपूर. म्हणजे आम्ही एक्साइटेड झालेलो. आणि मी तर फर्स्ट टाइम आलो सुबोधचं म्हणजे कुमारच्या घरी. तर मला तर खूप मजा आली कुमारच्या घरी. कुमारचं घर बघून आणि कुमारला बघून तर खूप मजा आली मला. म्हणजे चांगलं वाटलं मला बघ. त्याला खूप वर्षानंतर एवढं बघतोय मी तर खूप म्हणजे त्याच्यामध्ये खूप चेंजेस मला वाटले थोडेफार. 2019 असं जवळजवळ 7-6 वर्ष. त्यानंतर आम्ही आता भेटतोय. म्हणजे ह्याच्या घरी मी तर फर्स्ट टाइम आलोय. मला खूप छान वाटलं, मजा आली.
आता उद्या तर अजून मजा येणार. हा. मी अनिकेत झगडे. आम्ही सगळे टोपियाला म्हणजे बीएम शाळेतून मुलं सगळे. आमचं असं होतं की आम्ही एकत्र राहायचो, एकत्र खायचो, म्हणजे फिरायचो वगैरे. आम्ही आयुष्यातले कृष्णा निंगावले असेल, सुबोध पारधी असेल, प्रथमेश, मी किंवा कुमार, आम्ही कबड्डी वगैरे खूप खेळायचो. त्याच्यानंतर आमची अशी मैत्री बॉन्डिंग जी चांगली आमची राहिली ती अजूनपर्यंत बॉन्डिंग चांगली आहे. तर आम्ही विलाचा प्लॅन केला होता, म्हणजे 10 जण 12 जण होते. म्हणजे आता मी येतोय, परत नंतर अरे नाही येत, अशी करून करून आम्ही आता 5 जण राहिलो. असा सीन आहे. तुम्ही जाणार होतात ना फिरायला? तुम्ही कमी झाला तर आम्ही दिवसा मजा. अरे कसं म्हणजे तुम्ही जर बोलला असता ना की तुम्ही येताय, आम्ही प्लॅन हेच नसता केला. आपण विलालाच गेलो. मुलींसाठी आम्ही प्लॅनिंग कॅन्सल केला. तर आता काय मुलीच नाहीत मुलींसाठी आम्ही प्लॅन कॅन्सल केला. म्हटलं की यावर्षी पुढच्या वर्षी जाऊ विलाला. काय नाही, पुढच्या वर्षी जावं. आणि उद्या कसं आम्हाला एन्जॉय करायचं आहे. ब्लॉग उद्या पण येतो का? विलापेक्षा जास्त एन्जॉय करायला जास्त आम्ही एन्जॉय करणार आहे. आणि जे नाही आले त्या लोकांना ठासून रडवणार आहे. आणि उद्याच्या भागात तर तुम्ही बघणारच आहेत. आज तर किती एन्जॉय, म्हणजे सगळे एकत्र भेटतोय वगैरे. तर उद्याच्या भागात तुम्ही बघणारच आहेत काय असेल ते. तुम्हाला सगळे व्हिडिओ वगैरे दिसणार आणि सगळं काय असेल ते. जे नाही आले त्यांना पण दिसणार, आणि जे आलेत त्यांना तर नक्कीच दिसणार. हे तर लक्षातच आहे. खूप मिस केलं ते तर आहे. ते तर आहे. कुमारचे मित्र खूप चांगले होते मित्रांनो. तर चांगला संवाद झाला त्यांच्यासोबत आणि चांगले स्वभावाने पण चांगले आहेत. आणि त्यांना मी बोललो की या ब्लॉग मध्ये शिवी नाही झालं, तर त्यांनी ऍक्सेप्ट पण केलं की बाबा नाही शिवी देणार. असं कोण जास्त ऍक्सेप्ट करत नाही की काय तुझा ब्लॉग आहे, तुझा कंटेंट आहे, ठीक आहे मी असं माझं तोंड बंद करू, मी शिवी देणार, माझं वाच्य बनणार, असं नाही. ते पण चांगले आहेत मुलं. आणि ठीक आहे, पुढे काय होतंय तर एक मित्र बोलला माझा की काय ना, हा सुबोध, तर तो बोलला की उद्याच्या भागात तर पार्ट 1 पार्ट 2 मला या ब्लॉगचा करावा लागेल, कारण की खूप मोठा ब्लॉग होणार आहे. 1-2 तासाचा पण होईल, पण त्यामुळे पार्ट 1 पार्ट 2 करू आणि भेटू. आता काय मध्ये कॅप्चर करण्यासारखं असेल तर मी कॅप्चर करेन. माईकचा आवाज चांगला येत असेल तर मी आयफोन घ्यायचा विचार करतोय. म्हणजे माईक पाडायचा. आयफोन घ्यायचा विचार करतोय. आयफोन चांगला असेल, माईक चांगला असेल तर मग कशाला घ्यायचं. तुमसे ना हो पाएगा. अरे हा काय कॉन्टेंट आहे मला कळत नाही. त्याला एक कुठून तरी लांबून आला, त्याला हागायला झाले आणि हा मगापासून हागायला आले, जायचं की नाही, आता गेला हागायला. पॉडकास्ट. अरे या गोरक्षा झोपलाय कसा यार. अरे तर मित्रांनो, रात्रभर मस्ती करून झालेली आहे. आणि रात्रभर मस्ती करून झालेली आहे ते बोललो मी. आणि काय बोलायचं, रात्रभर मस्ती करून झालेली आहे. आणि आता ह्या टायमाला निघायचं, त्या टायमाला झोप येते मित्रांनो. आता मला कळत नाही, म्हणजे जायचं तर आहे, ते कन्फर्म आहे जायचं. पण ठीक आहे, या झोपेमध्ये पण मस्ती करूया. आणि मला वाटलेलंच की माझ्या असेच ब्लॉगिंगचं स्टार्टिंग होणार आहे. ठीक आहे, आता काय जरा सांभाळून घ्या. आंघोळीला जाईन मी, तर जरा एनर्जी येईल, नाही तर त्याशिवाय एनर्जी येणार नाही मला. चला गाइस, भेटूया. जरा आंघोळी करायला जातो आणि मग भेटतो तुमच्याशी. ओके, बाय. A few moments later. तर मित्रांनो, मस्त आंघोळ पांघोळ करून तयार झालेलो आहे. सगळे तयार झाले. आंघोळ केली का रे वेदांत? अरे हा तरी बोलायचं होतं. आंघोळ केली. हे हा जरा असं ना वाटत आहे, दोन मुलांचा बाप बीप काय सगळं विषय. हा पोरगा वाटत. मित्रांनो, आंघोळ पांघोळ करून सगळे तयार झालेले आहेत. फक्त आता रिसॉर्टला जाऊन मजा करायची. केले सगळ्यांनी आंघोळ केले खोटी. आणि मी फक्त खरी केले आंघोळ. खोटी म्हणजे बोलायला गेलं तर ब्रश केलाय, तोंड धुतलंय, ही खोटी आंघोळ. खरी आंघोळ म्हणजे
स्टार्टिंग टू एंड म्हणजे केसातून ते पायापर्यंत नखा पायाच्या नखापर्यंत आंघोळ. तर ह्याला बोलतात खरी आंघोळ. खोटी आंघोळ तुम्हाला सांगितलं. तुझा काय विषय म्हणजे एवढी ड्रेसिंग म्हणजे कुठे काही घालायला नव्हतं त्यामुळे त्याने एक शर्ट टी शर्ट घातलंय त्याच्यावर जॅकेट घातलंय जीन्स ट्रॅक्स घातले शूज घातले काहीच घालायला नव्हतं बिचाऱ्याकडे. तरी परवडलं. जे भेटलं त्याने घातले एवढं सगळं गंठण घातलंय त्याने जे भेटलंय ते घातलंय. पण पाय सुजला तुझा कॅन्सल करतो पैसा भेटणार नाही. हार्ड आहे. जातो घरी जा मग बाय. कोण येते का रे माझं नाही एकटा जायला सोडा ना एकटा धक्का दे जा जा तिथपर्यंत जा तरी. अरे मला थंबनेल भेटेल ना. ऋत्विक परत गेला रिसॉर्टच्या मधल्या प्लॅन मधून ऋत्विक परत गेला जा. सो गाईज आम्ही चाललो आता रिसॉर्टला आणि फायनली येस फायनली रिसॉर्टला चाललोय आम्ही. आणि काय म्हणतात त्याला काय उत्साह काय उत्साह आमच्या सकाळ होते घरी जाते हा आमच्या एन्जॉय करायला. ठीक आहे. लहान मुलांचं म्हणजे असतं सकाळ कधी होते आणि रिसॉर्टला जाते. आमचं वेगळं होतं. आमचं होतं शनिवार कधी होते आणि मस्ती करतो. शनिवार मेन असतो भाई शनिवार मेन असतो. मध्ये डॅमेज झाला. एक मित्र डॅमेज झाला त्या मस्तीमध्ये. तर बघूया. तर अजून काय नाही बस. आणि बस अजून काही नाही. रिसॉर्ट बद्दल सांगतो. रिसॉर्ट बद्दल मी नाही सांगणार रिसॉर्ट बद्दल कारण की रिसॉर्ट बद्दल सांगायला गेलं की मग जे काय काय लोक खूप सांगतात रिसॉर्ट बद्दल की असं रिसॉर्ट आहे तसं रिसॉर्ट आहे कारण की त्यांना पैसे भेटलेले असतात. ऑब्व्हियसली त्यांना पैसे भेटलेले असतात ब्रँडिंगसाठी. त्यामुळे ते लोक हे करतात पब्लिसिटी करतात. तर मला पैसेच नाही भेटले मी कशाला करू बरोबर. आणि कुठल्या रिसॉर्टला जातात ते पण नाही सांगणार. आता आपण जेवढे चाललोय त्याच्यामधले कोण फ्री मध्ये असेलच ना. हा आपण एवढे सगळे चाललोय हा एकाला फ्री मध्ये देतात ना एक दोघांना. कशाला आता आमचं कंपनीमध्ये यायचे आता आमच्या रिसॉर्ट मध्ये एकावर एक फ्री आहे. हा असं ग्रुप मधून आला होता तुम्हाला 2 फ्री जण जाऊ शकता. ओके. कुपन असतं ना. अरे त्यांच्याकडे कुपन असतं काय काय ठिकाणी असतं असतं काय काय कमी नाही म्हणजे आपण 6 जण गेलो तर लहान पोरग असतो तेव्हा मोठा दिला फ्री असतो. गाडी जे रिसॉर्टला जाते किंवा कुठे हॉटेलला आपण घेऊन जातो तिथे कमिशन असतं. अच्छा ठीक आहे. आता मी वगैरे एवढ्या हायवेला जातो त्याच्यात जेवण फ्री असतं. हा काय ठीक आहे. बघू आता कमिशन आता कुठे नसतं. कमिशन दलाली कुठे नसतं. सगळ्या ठिकाणी असतं. काय करणार. ठीक आहे भेटू आपण रिसॉर्टच्या जागी. अरे इकडे देता मी आणतो. हे पण मी काय बोलतोय रिसॉर्टवर काय दरोडा पडलाय का त्यांच्याकडे सुट्टी असतील ना. मित्रांनो आता सगळं अरे मी येतोय तो त्याला काय त्याला वाचलं बाजूला आता सगळे आता आम्ही चाललोय रिसॉर्टच्या बसमध्ये बसलोय आम्ही. तर रिसॉर्टच्या बसमध्ये बसलोय तर बॅकग्राऊंड देतोय भाऊ आपला बॅकग्राऊंड देतोय.
थांब ना. खूप असा उत्कृष्ट अरे बंद करायचं रिसॉर्टच्या बसमध्ये आता आवाज बसलोय. नाही आला. ये बोल ना. बस. ए, अंडे, गप ना. बनव तुम्ही रिसॉर्टच्या ब्लॉग मध्ये बसलोय. रिसॉर्टच्या बसमध्ये बसलोय आणि आता सगळ्यांना झोप आलं तर आम्ही झोपू आणि रिसॉर्टला पोहोचू की परत हा गरम पण तुम्हाला दाखवू. गरम पण खूप सगळ्यात आपण पोहोचलो आता रिसॉर्टला. ए कृष्णा रूम भेटत नाही. काय करायचं ऑप्शन आहे. लॉक करत होय आपणच पहिला आहे रे. प्रायव्हेट वाल्या गाड्या कदाचित प्रायव्हेट वाला दोनच दिसत आहेत. आपल्या दोन गाड्यांनी काय सगळं room घेतलं? जास्त आहे त्याच्यामुळे नाही अरे होय सगळ्यांना भेटेल. अरे मी ब्लॉगर आहे जरा. इज्जत द्यायला नाही वाट 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 असं रे आपण प्रमोशन 2,000 years later. गाईज याच प्रकारे आमचं रिसॉर्टचा सगळे एन्जॉयमेंट करून झाले. रिसॉर्टचे काहीच शॉट मी घेतले नाही कारण की गाणी अशी खूप कॉपीराईटचे होते आणि जर या सुरुवातीलाच कॉपीराईट यायला लागले तर मग कसं होणार ना. तर मी त्यामुळे रिसॉर्टचं काही शूट नाही केलं. मला माहिती आहे त्या गाण्यामध्ये मी दुसरं लावू शकतो गाणं, पण मला नाही करायचंच नव्हतं कारण की फोन माझा वॉटरप्रूफ नाही आणि कॉपीराईट आला तुम्ही काय करू शकत नाही अजून. त्यामुळे मी नाही केलं. रिसॉर्टचे एन्जॉयमेंट झाले. तर काही इंस्टाग्रामवरती रील आले तर बघा तुम्ही. इंस्टाग्रामच्या प्रोफाईलचं नाव आहे माझ्या ऋषिकेश 6565 आणि या ब्लॉगला लाईक करा. परत सांगतोय लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. ओके बाय. चला तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. या ब्लॉग मध्ये खूप काय मित्रांसोबत मस्करी झाली आणि जी तुम्ही नाही बघितले कॅमेऱ्याच्या मागे होती ती कॅमेरा ऑफ करून जी मस्ती होती ती नाही बघितली तुम्ही. बरं झालं कारण की जी मस्ती तुम्ही बघितली असती ना तुमच्यातले खूप सारे जण आहेत ना पोलिसांकडे पोलीस केस करायला गेले असते आणि पोलीस माझ्या घरी आले असते. त्यामुळे ती मस्ती मी शूट नाही करू शकलो आणि आय एम सॉरी की मी रिसॉर्टची पण काही शॉट नाही घेतले सॉरी. कारण की तिकडे कॉपीराईटचा सीन होता आणि पाण्याचा पण सीन होता त्यामुळे मी नाही घेऊ शकलो सॉरी. तर तुम्हाला जर पाहिजे असेल की तुमचा भाऊ आयफोन नाही तर पुढे अजून तुम्हाला चांगली क्वालिटी आणि तुम्हाला चांगला ऑडिओ द्यायचा असेल तर जरा सपोर्ट करा या युट्यूब चॅनलला. युट्यूब चॅनलचं नाव आहे ऋषी 360 ब्लॉग्स आणि या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून झाल्यानंतर बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि बस सांगायचं एवढंच की जेव्हा मित्रांसोबत असतो ना आपण तेव्हा ना बाकीचं सगळं टेन्शन विसरून जायचं. फक्त मित्रांची मजा मस्ती, मित्रांसोबत जे आपण टाइम स्पेंड करतो तेच फक्त लक्षात ठेवायचं. आणि बस अजून काय नाही. आणि नवीन कुमारचे मित्र पण भेटले, चांगलं वाटलं जरा. आणि बस आणि ते पण मित्र चांगले होते कुमारचे मित्र, आमचे पण मित्र झाले ते लोक. आणि काय नाही अजून सांगायचं होतं. बस या युट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. परत सांगतो. आणि माझ्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला फॉलो करा ऋषिकेश 6565. तिकडे पण रील चांगल्या येतात आणि युट्यूबवर शॉर्ट्स पण येतात. तर
प्लीज इंस्टाग्रामला पण माझ्या प्रोफाईलला सपोर्ट करा, त्याला पण फॉलो करा. ऋषिकेश 656 परत एकदा सांगतो. बस अजून काय नाही. आणि बस मित्रांसोबत चांगल्या पद्धतीने वागा, म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे नमस्कार, कसे आहेत तुम्ही, सगळं ठीक, असं नाही वागायचं. म्हणजे खुलून वागायचं. म्हणजे मित्र आपला मित्र येतो, आपला थोडी ना नातेवाईक आहे, रिलेटिव्ह आहे, थोड्या दिवसासाठी आलाय, अरे वा कसं आहे, ठीक आहे, सगळे घरी सगळे बरे, नाही असं नाही वागायचं. मित्र आहे, 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर जरी भेटलो ना तरी पण तीच पद्धत भेटण्याची पाहिजे आपल्या मित्रांसोबत. अशी पद्धत ठेवायची आणि असेच मित्र ठेवायचे. ओके, चला बाय, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके बाय. आणि हा, मला अजून एक सांगायचं होतं की जे बॉलिवूडचे स्टार लोक आजकाल जे युट्यूबवर येतात ना, मला ते जरा आवडत नाहीये. कारण की ती लोक आधीच फेमस आहेत, त्यांना आधीच बॉलिवूडकडून एवढा सगळा पैसा भेटतोय. म्हणजे पैशाचा विषय नाही, पण एवढा सगळा फेम भेटतोय. आणि फेमची आवड तर आम्ही पण येतोय, पण काय माहिती त्यांना बॉलिवूडमधून आधीच फेम भेटतं, तर आम्ही एवढी मेहनत करतोय तर त्यांना त्याचा काय म्हणजे हिशोबच राहत नाही. युट्यूबने अजून एक काढलं पाहिजे की फक्त जे 0 पासून स्टार्ट करतात ना त्यांनाच फक्त जरा ग्रोथ दिली पाहिजे. कारण की तुम्ही पण ऑडियन्स जरा म्हणजे लक्षात ठेवा की त्यांना आधीच ग्रोथ भेटली, त्यांचा आधीच फेम आहे. तर आमच्यासारख्या 0 पासून जे सुरुवात करतात त्यांना पण जरा सपोर्ट करा. बस एवढंच मला सांगायचं होतं, अजून काय. आणि या व्हिडिओच्या, या ब्लॉगच्या माध्यमातून मला एक सांगायचं माझ्या मित्रांना की मी खूप वाईट वागतो, माहिती मला. म्हणजे जे तोंडात येतं ते तुम्हाला बोलतो. पण काय करणार, माझा स्वभावच तसं आहे. आणि मला नशिबाने चांगले मित्र भेटले की माझा राग सांभाळून घेतात, मला सांभाळून घेतात. आणि जे मी काही बोलतो ते म्हणजे मनाला लावून घेत नाहीत. चांगले मित्र भेटलेत मला नशिबाने. आणि त्या मित्रांना असं आहे ना की मी हे नाही करत, म्हणजे काय बोलतात त्याला, जास्त मानत नाही. ती मोठी चूक होती माझ्याकडून. नेक्स्ट टाइम मी करणार नाही, सांभाळेन मी त्यांना पण. असं बस एवढं सांगायचं.